दिसतोय परक्याचा, फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं सगळ्यांना न्याय मिळवून देणारी आशा विधवा होऊन आपली स्मृती हरवून नानांच्या घरी आहे. गायत्री रागाच्या भरात नानांना येऊन भेटते आणि त्यांच्यावर आरोप करते की आशाला त्यांच्या घरून परत आणण्यासाठी नानांनी कामिनीचा आधार घेतलाय. सोहनलाल विपुलला येऊन भेटतो आणि त्याला बजावून सांगतो की त्याने त्याची कारस्थानं बंद करावीत, नाहीतर चांगलं नाही होणार. आता पुढे. आशिष, तू इथे? आंटी, सुखी राहा, सुखी राहा. तुम्ही कुठे बाहेर चाललात का? हो, मी कोर्टात चालले होते. का गरीब मुलीची केस आली होती. अच्छा. बस ना तू. काही काम होतं का? नाही नाही आंटी, हे ऐकून खूप आनंद होतो. खूप बरं वाटतं की तुम्ही सगळ्यांना मदत करता, सगळ्यांना न्याय मिळवून देता. बाळा बघ, अन्याय तर सगळे सहन करतात, पण हो, अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. एक आदर्श बनणं खूप गरजेचं आहे, आणि हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. बोल, कसा काय आलास तू? आंटी, आशाला तिथून आणण्याचा निर्णय तुमचा होता, पण त्याचा आरोप नानांवर केला गेला. का पण? तेही यासाठी कारण आशा नानांच्या सोबत राहते. गायत्री आंटी आल्या होत्या. त्यांनी नानांना खूप ऐकवलं की नानांनी आशाला तिथून बाहेर काढण्यासाठी तुमचा आधार घेतलाय. खूप सटपटले असतील ते लोक. जे काही करतायत ना, त्यावरून हे उघड आहे की आशाचं त्या घरातून बाहेर पडणं त्यांना किती खटकतंय, जसं हातातून पक्षी निसटून गेला असावा. तुम्ही बरोबर बोलताय आंटी. त्याने या गोष्टीमुळेच तर त्रास झालाय. नाहीतर आशा तिथे राहू दे, तुमच्याकडे राहू दे, किंवा नानांच्या घरी, कोणाला काय फरक पडतोय? बाळा, हे तर तुला माहितीच आहे ना की सोहनलाल कायद्याला किती घाबरून आहे ते. जर आशाला मागचं सगळं काही आठवलं ना, तर सोहनलालच्या चेहऱ्यावरून त्याचा मुखवटा पूर्णपणे उतरला जाईल. आशाकडून हे होवो किंवा न होवो, पण हे काम मी बघ नक्कीच करणार आहे. त्या घरात आशाची देखभाल तू करायचीस, कारण बघ, तिचं संरक्षण आता तुझी जबाबदारी आहे. हो आंटी. कोण आहे तिथे? कोण आहे? नानू, 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 काय झालं? काय झालं? आशा, नानू, तिथे कोणीतरी आहे. तिथे कोणीतरी होतं. मी आता कोणी नाहीये, कोणी नाहीये बेटा तिथे. कोणी नाही, कोणी नाही. प्लीज बस 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 बस. आशा, रिलॅक्स रिलॅक्स. आशिष, बघ कोण आहे तिथे. बघ, बघतोय बघतोय, बघायला गेलाय. येतोय तो. हा, बस बस बस
बस कोणी नाहीये तिथे. बस हं, आम्ही आहोत ना तुझ्याजवळ बेटा. कोणी नाही. बस 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 बेटा बस. इथे कोणीच नाहीये. नाना, बेटा काय झालं सांग ना. नाना माहित नाही तो कोण होता, पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला नाना. बहुतेक तो एका विशिष्ट उद्देशानेच इथे आला होता. मला वाटतं बेटा की आशावर नजर ठेवली जाते. होऊ शकतंय नाना. सोहनलाल सुद्धा याचीच वाट बघतात की आशाची स्मृती कधी परत येते ते. नाना, हे बघा, मला हे दरवाजाबाहेर मिळालं. बहुतेक पळून जाताना त्या गुंडाच्या खिशातून पडलं असणार आहे. काय आहे हे? हे बघा, यावर काय लिहिलंय? आशावर नजर ठेव, सोहनलाल. सोहनलाल? याचा अर्थ नाना, अहो, याचा अर्थ स्पष्ट आहे की आशावर नजर ठेवण्यासाठी जो गुंड पाठवला होता तो दुसरा कोणी नाही, सोहनलालने पाठवला होता. नानाजी, एक मिनिट, मी या बाबतीत कामिनी आंटींशी बोलतो आत्ताच. नाना, हा टिश्यू पेपर पण एक पुरावा ठरू शकतो. नाही बेटा, रागाने आणि घाईघाईने घेतलेले निर्णय बऱ्याचदा बरोबर नसतात. बेटा, आपल्याला हे वाद संपवायचे आहेत, वाढवायचे नाहीयेत. असं काही नाही करायचं आहे ज्यामुळे मनात तिरस्काराची आग आणखी भडकून उठेल. नाना, हे बघ, तू या बाबतीत कामिनीलाही काही सांगू नकोस. मी स्वतः सोहनलाल आणि गायत्रीशी याविषयी बोलायला चाललोय. विचारतोस त्यांना की का माझ्या मुलीच्या मागे लागलाय. नाना, या बसा. हो बेटा. नाना, आम्ही तर कधी विचारही केला नव्हता की तुमचे पाय या घराला लागतील म्हणून. हो बेटा, बहुधा मी आता इथे पाऊल ठेवायच्या लायकीचाच नाही राहिलो. नाही नाना, दादाला असं म्हणायचं नव्हतं. आम्ही तर सगळे या गोष्टीमुळे दुःखी आहोत की हे कसले गैरसमज निर्माण झालेत. बेटा, माणूस जेव्हा स्वार्थापोटी आंधळा होतो तेव्हा त्याला काहीच दिसत नाही. भगवंतालाच माहीत मी स्वार्थापोटी आंधळा झालोय की कोणी आणखी. असो, तुझी आई कुठे बेटा? आत्ता बोलवते नाना. मुळीच गरज नाहीये. बाकी तर राहिलंच आहे. तेच मागायला आलोय, दहेची भीक मागायला आलोय. माझ्या आशावर दया करा, माफ करा तिला. का तिच्या मागे लागलात तुम्ही सगळे? आता आशाच्या मागे कोण लागलंय? बहुतेक आणखीन एक नवीन आरोप घेऊन आलात का तुम्ही? आरोप? मी आरोप करून काय साध्य होणार आहे? जेव्हा आशा या घरात होती तेव्हा तुम्हाला कोणाला काही त्रास नव्हता. आता आशा आमच्या सोबत राहायला आली आहे तर तिच्यासाठी अडचणी निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय. नाना, हे काय बोलताय तुम्ही? पापा आशासाठी अडचणी निर्माण करतायत की तुम्ही सगळे मिळून त्यांना फसवायचा डाव रचताय? हेच तर मी विचारायला आलोय बेटा. की जर सोहनलालने एखादा गुन्हाच केलेला नाही तर मग त्याला भीती कोणत्या गोष्टीची वाटतेय? घरच्यांची परवानगी नसतानाही तो आशाला इथे घेऊन आला. त्याच गोष्टीची तर फळं भोगतायत आता ते. आहो, जो आपल्या कुटुंबाचं नाही ऐकत त्याच्यासोबत हे असंच घडतं. ते जर असे नसते ना तर आज आमच्या घरी येऊन तुम्ही त्यांच्यावर असे आरोप नसते केले. मला सोहनलालला विचारायचं आहे की कोणत्या पुराव्यांचा शोध घेतोय तो? त्याला कोणत्या गोष्टीची भीती आहे की पुन्हा माझ्या आशाच्या मार्गात त्याने अडचणी उभ्या करायला सुरुवात केली आहे? परत कोणीतरी असा आहे जो माझ्या आशावर नजर ठेवू नये. सोहनलाल आला तर त्याला हे सांग की जितकं त्याने आम्हाला दिलं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आमच्याकडून परत घेतलेलं आहे. आता फक्त आणि फक्त माझी आशा राहिलेली आहे माझ्याकडे. मला तिला गमवायचं नाहीये. मला तिला गमवायचं नाहीये.
रेखा ही भाग्याची. हॅलो. हां नमस्कार आंटी. नमस्कार बाळा. बोल. काय झालं तुझा आवाज असा काय येतोय? हो आंटी, काळजी करण्यासारखी गोष्ट तर आहेच, पण बराच वेळ झाला मी ह्याच विचारत होतो की ही गोष्ट तुम्हाला सांगून मी तुमचा त्रास आणखी वाढवणार तर नाही ना. पण तुम्हाला नाही सांगितलं तर तेही चुकीचंच ठरेल आंटी. बोल ना, नक्की काय झालंय तरी काय बाळा? तुमचा संशय अगदी बरोबर ठरला आंटी. काय करायला हवं काहीच समजत नाही मला. तू मला सांग तर खरं काय होतंय काय? आंटी आशावर पाळत ठेवली जाते. त्या दिवशी दरवाजाजवळ कोणतरी आलं होतं ज्याला पाहून आशा खूप घाबरली. आम्ही जेव्हा दरवाजाजवळ पोचलो होतो तेव्हा तो तिथून पळून गेला होता. मला वाटलंच होतं की सोहनलाल काही ना काही पाऊल तर नक्कीच उचलणार. नाना स्वतः सोहनलाला भेटायला गेलेत. बाबा बघ तिथे गेले आणि त्यांच्याशी बोलले तरी काही होणार नाहीये. तो सोहनलाल आहे. त्याच्यावर कोणाच्याही बोलण्याचा काही परिणाम होत नाही. तो तेच करतो जे त्याच्यासाठी योग्य असतं. हो, आणि आता तो स्वतःला वाचवण्यासाठी काही पण करेल. आंटी, सोहनलाल जर हे सगळं करत असतील तर त्यांना थांबवावं लागेल. भले त्यासाठी काही करायला लागेल. मी करते तर खरं आशिष. अरे आत्ता तरी काही पुरावे नसल्यामुळे पोलिसांचाही नाईलाज आहे. मी ट्राय करते बघ. इनफॅक्ट मी कमिशनर साहेबांशी बोलणार याविषयी. माझ्या समोर एक नाव आलेलं आहे, विपुल शहाचं. हो बघ, ऐकलंय की हा सोहनलालचा शत्रू आहे. हो आंटी, तो मला सुद्धा बऱ्याचदा भेटलाय. पण मला हे समजलं नाहीये की सोहनलाल सोबत त्याचं काय वैर आहे आणि त्याला काय हवंय. मी असं ऐकलंय की विपुल शहा आणि आशा सोहनलालचं एखादं रहस्य समोर आणणार होते म्हणून. आधी तर याचा पत्ता लावतो की ते रहस्य काय आहे, आणि दुसरी गोष्ट ही की विपुल शहा आणि सोहनलालच्या मध्ये कोणत्या गोष्टीमुळे शत्रुत्व आहे. ठीक आहे आंटी, मी विपुल शहाविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो. बाय आंटी. बाय. बजावलं होतं मी तुला. बजावलं होतं की सावध राहायचं. लक्ष ठेव, कोणी बघता कामा नाही तुला. आणि तू तिथे गाढवासारखा आपला चेहरा दाखवून आलास. बॉस, मी तर हाच विचार करून तिथे गेलो होतो की मागच्या रस्त्याने मी आत जाईन आणि पुरावे शोधायचा प्रयत्न करेन. अरे हट, मोठा पुरावे शोधणारा. अरे याची तरी खात्री करायची होती की खोलीत कोणी आहे की नाही. गाढव. तेच बघायला गेलो होतो, पण मला कसं माहीत असणार की आशा त्याच खोलीमध्ये असेल आणि तिची नजर माझ्यावरती पडेल. आता तर असं वाटतंय की प्रकरण हाताबाहेर जाणार आहे. नाही बॉस, तुम्ही मला जे काम दिलंय ना ते मी करून दाखवीनच. कसं करणार आहेस तू? आतापर्यंत ही गोष्ट सगळ्यांना समजलेली असेल, आणि जर ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली तर त्यांना या गोष्टीचा संशय येईल की आशाजवळ नक्कीच अशी कोणती तरी गोष्ट आहे ज्याचा कोणीतरी शोध घेते. त्यानंतर काय होणार? आणि मग जर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोलीस जर जास्त खोलात गेले तर आपल्यावरच सगळं बेतायची शक्यता आहे. बॉस, मी तुमच्यासाठी काम करतो आणि तुमच्यावरती कोणाचा संशय येऊ नये याची काळजी घेतो. हे बघा ना. काय? याच्यावर मी लिहिलंय, कोणावर नजर ठेव, आणि लिहिणाऱ्याचं नाव सोहनलाल लिहिलंय. सोहनलाल? मी काय समजलो नाही. तिथून पळून जाताना मी असाच एक टिश्यू पेपर तिथे टाकून आलो, जो त्या लोकांना नक्कीच मिळाला असेल, आणि ते लोक या गोष्टी करता सोहनलालला जबाबदार धरतील. शाबास, खूपच छान.
डोकं तर तू चांगलंच चालवलंस देवा. ही गोष्ट तर माझ्याही डोक्यात आली नाही. आता एक गोष्ट तर नक्की आहे, जेव्हा हा टिश्यू पेपर आशाच्या नानांना मिळेल, ते सोहनलालच्या हातात बेड्या कधीच नाही पडू देणार. याचा अर्थ असा झाला की आता ही गोष्ट तर नक्की आहे की हे जे सगळं प्रकरण आहे ते पोलिसांपर्यंत नाही पोहोचणार. गुड. रेखा ही भाग्याची. मम्मा, पप्पांचा फोन ऑफ आहे. कुणास ठाऊक कुठे अडकलेत. अखेर कोण आहे तो आणि का आशावर पाळत ठेवू नये. आणि त्याचा आरोपही पप्पांवरच केला जातो. मम्मा, नानांच्या बोलण्यावर अगदी स्पष्ट आहे की आशाला नक्कीच काहीतरी झालंय. पण त्याला जबाबदार आपण तर नाही. पप्पानी तर आशालाही पाठवायला नकार दिला होता. ते लोक हट्ट करून तिला घेऊन गेले. आता समजलं. हे बघ हरीश, ही समस्या त्यांच्यासाठी जितकी मोठी आहे तितकीच आपल्यासाठीही मोठी आहे. कारण त्याच्याशी पप्पांचं नाव जोडलंय. पप्पांवर हा आरोप केला जातोय. हॅलो. हॅलो, कामिनी बोलते मी. हा बोल. कशासाठी फोन केलायस तू? काय झालंय काय? आजकाल सोहनलाल त्यांचा मोबाईल फोन ऑफ ठेवायला लागले. हा, आता त्यांच्याकडे उत्तरं नसतील तर असंच करावं लागणार. म्हणूनच तुमचा नंबर डायल करावा लागला. सरते शेवटी तुम्ही त्यांच्या धर्मपत्नी आहात ना, मग त्यांना सांभाळून घेणं तर तुमचाच धर्म आहे. फोन कशासाठी केलाय तेवढंच सांग. समजावा जरा तुमच्या नवऱ्याला की आतापर्यंत जे झालं ते खूप झालं. बास. आता जर त्यांनी त्यांचं पाऊल नाही थांबवलं तर कदाचित तुम्हा सगळ्यांना पस्तावावं लागेल. तू मला धमकी देण्यासाठी फोन केलायस का? धमकी? धमकी तर ते लोक देतात ज्यांचा कायद्यावर विश्वास नसतो. तुम्ही बहुतेक विसरताय, मी तर समाजाची सेवा करते आणि घरातली अशी प्रकरणं अशा तऱ्हेने सोडवण्याची मला सवय आहे. आशा त्या घरातून बाहेर काय पडली की तिच्यावर पुन्हा पाळत ठेवली जाते. तू स्वतःला समाजसेविका म्हणवतीयस आणि कुठल्याही पुराव्यांशिवाय आरोप करतेस तू. जा जा, आधी जाणून घे की पाळत कोण ठेवतंय ते. आणि जेव्हा यांचा पत्ता लागेल तेव्हा येऊन बोल आमच्याशी. मला माहित होतं की ना तुम्ही ना तुमचे पती ही गोष्ट मान्य कराल. हो, तुझी ही बाष्कळ बडबड मला ऐकायची नाहीये. मान्य करणं तर फारच दूर राहिलं. काय पुरावा आहे का तुझ्याकडे की याच्या मागे माझ्या नवऱ्याचा हात आहे? गायत्री, काय ना, पुरावा पण समोर येईल आणि सगळं प्रकरणही उघडकीला येईल. तसं तुमचं सगळं वागणं बघून वाटतंय की हो बघा, लवकरच सोहनलालच्या प्रतिष्ठेला काळीमा फासली जाणार आहे. ते असं वेड्यासारखं वागून ना स्वतःचे गुन्हे नक्कीच लपवू शकतील, पण आपल्या गुन्ह्यांची शिक्षा नाही टाळू शकणार. त्यांचे सारे गुन्हे नक्कीच समोर येतील. सांगून ठेवा तुमच्या पतिदेवांना. जर आशावर कोणी नजर ठेवत असेल तर ते असा निष्कर्ष कसा काढू शकतात की या सगळ्याच्या मागे पप्पांचा हात आहे. आणि आशा अशा अवस्थेत नाहीये की ती असे निष्कर्ष काढू शकेल. नानू, मला त्याला विसरताच येत नाहीये. तो कोण होता, इथे काय करत होता? बेटा, तो जो कोणी होता त्याचा पत्ता लवकरच लागेल. तू चिंता नको करूस. बस थोडंसं सावध राहा. नाना, आशाच्या तर काही लक्षातच नाहीये की तिचा शत्रू कोण आहे. कोणाला काय हवंय, कोणाचा काय उद्देश आहे, आणि अशा अवस्थेमध्ये आशाने सावधान राहायचं ते कोणापासून? तू बरोबरच बोलतोस बेटा. हल्ल्याच्या आधी आशा आणि अजयचा कोणी शत्रू तर नव्हताच मुळी. जेव्हापासून हा हल्ला या दोघांवर झालाय बरंच उलटसुलट घडलाय. शत्रू?
पण माझा शत्रू कोण आहे? आशा आशा हे बघ, तू रिलॅक्स राहा. तू धीराने तोंड दे प्लीज. नाना, मला तर वाटतंय काहीतरी गडबड आहे, किंवा किंवा असं काही रहस्य आहे जे जे आपल्यापासून लपवलं जातं. किंवा नाना, अशी एखादी गोष्ट जी जी आपल्याला समजून द्यायची नाही. कोणती गोष्ट आशिष? एक एक करून सगळ्या गोष्टी उघडून समोर आलेल्याच आहेत. याहून मोठा विपर्यास आणखी काय असेल की माझ्या आशाचा शत्रू तिचाच पिता आहे. पप्पा? पप्पा माझे शत्रू आहेत? मला माहित नाही बेटा, पण आता दिसतंय तरी असंच. आम्ही तुला तिथून घेऊन आलो, ही गोष्ट सोहनलाला सहन होत नाही. माहित नाही तो कोणता पुरावा आहे जो त्याला मिळवायचाय, काय हे प्रकरण आहे. आणि हो नाना, हेही समजत नाही की तो डाव उघडा कसा होणार. हो बेटा, मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की एखादा माणूस इतका स्वार्थी असू शकतो की तो आपल्याच मुलीचा शत्रू बनेल. रेखा ही भाग्याची. काय झालं बाबा, तुम्ही खूप काळजीत दिसताय. बेटा, आशा खूपच घाबरलेली आहे. मी आणि आशिषने खूप समजवायचा प्रयत्न केला, पण तिला स्वतःला सावरताच येत नाही. बाबा, काळजी तर मलाही वाटते. जेव्हापासून मी ऐकले की आशावर नजर ठेवली जाते, पण बघा, कामात इतकी अडकून गेले की मला तिच्याकडे नीट लक्षच देता येत नाहीये. पण तुम्ही दोघं तर आहात ना तिची काळजी घेण्यासाठी. हो बेटा, आम्ही तिची काळजी तर घेतोच आहोत, पण एक भीती तिच्या मनात घर करत चालली आहे. हेही ठीक नाही ना. आपल्या सगळ्यांना माहितीये की सोहनलालचा काय उद्देश आहे. ती कागदपत्र, ते पुरावे ज्यांच्यासाठी तो हे सगळं घडवून आणतोय, जर ते आपल्या हातात आलं ना तर बघा, तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील. आंटी, मी सगळ्या घरात शोधून बघितलं. आशाची स्टडी रूम, तिची स्टोअर रूम, सगळी कपाटं, प्रत्येक ठिकाणी शोधलं मी. पण असा कोणता पुरावा नाही मिळाला ज्या बाबतीत तुम्ही आणि नाना बोलत असता. म्हणजे अशी कोणती सीडी आहे, कोणती फाईल आहे? सीडीच्या बाबतीत तर मीही ऐकलं होतं, पण बाबा बघा, कसं कळणार की आशा तिच्या महत्वाच्या गोष्टी कुठे ठेवत होती. कोणती तरी अशी जागा असेल जिथे ती आपली इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ठेवत असेल. बेटा, मी माझी जुनी तिजोरी आशाला दिलेली आहे आणि ती तिची सारी महत्वाची कागदपत्र त्यामध्येच ठेवते. तिजोरी? तू तिजोरी चेक केलीस का? तिजोरी नाही बेटा, ती तिजोरी नाही उघडता येऊ शकत. पोलिसांनी खूप प्रयत्न केला उघडायचा, पण त्यांनाही नाही जमलं ते, कारण ती तिजोरी नंबर लॉकची आहे आणि तो नंबर फक्त आशालाच माहिती आहे. आणि आशा... मी तर प्रत्येक नातं निभावण्याचा प्रयत्न केला, पण ही नाती कधी परकी व्हायला लागली मला तर काही समजतच नाही. ज्यांना तुम्ही आपलं मानलं होतं तेच आज तुमच्या विरुद्ध गरळ ओकताना दिसताय. माझी मम्मा मला सोडून का निघून गेली?